पेटली रणांगणे देह झिजविला मातीसाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. असा एक एक मावळा महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे. अशा मावळ्यांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या, सावित्रीच्या ज्ञानाचा वारसदार म्हणजे आमचे हिंदवी स्वराज्य. दीन दुबळ्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा जिगरबाजांचा, शेतकऱ्यांचा महाराष्ट्र, अशा महाराष्ट्राला मी जिजाऊची लेख वंदन करते. ज्ञानोबा तुकोबांच्या संत साहित्याला साष्टांग दंडवत. मातृत्वाचं महान उदाहरण म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. कुळवाडी भूषण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना या जिजाऊंच्या लेखीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 350 वर्षांपूर्वी या सह्याद्रीच्या भूमीला एक कर्तृत्ववान पुत्र मिळाला, ज्याच्या शौर्याने, धैर्याने आणि धाडसाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं केलं आणि महाराष्ट्राच्या मातीत भगवा झेंडा फडकविला. त्या भगव्याला मी सलाम करते. स्वकीय आणि परकीय सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थया नाचत होत्या. अनेक मराठा सरदार मुघलांच्या कैदेत खितपत पडले होते. महाराष्ट्राला कोणी कैवारी राहिला नव्हता. स्त्रियांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक नवा झंकार, झगझगता पेटता अंकार. अखेरची वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी दऱ्याखोऱ्यातील मावळ मादी शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यावेळेस आनंद साऱ्या आसमंताला झाला, आनंद शिवनेरीला झाला, आनंद शिवनेरीला झाला, आनंद मावळांना झाला, आनंद हिंदवी स्वराज्याला झाला. कारण पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला. बाळाच्या जन्माने सनई चौघडे वाजू लागली. भगवा अभिमानाने फडकला आणि सह्याद्री देखील आभाळाच्या उंचीने दिल्लीकडे पाहू लागला. शिवनेरीवर तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा फडकविला. मानाचा मुजरा त्या छत्रपती शिवरायांना, मानाचा मुजरा त्या छत्रपती शिवरायांना. वयाच्या 6व्या वर्षी महाराजांनी कोणाचं रूपच पालटून टाकलं. राजे जसे जसे मोठे होत गेले तसे तसे त्यांना गुलामीची जाणीव होऊ लागली. राजे 16 वर्षांचे झाले आणि पहिली मोहीम आखली स्वराज्याची संकल्पना. मुठभर मावळे संगतीला आणि घेतलाच तर ना निजामशाहीत अहंकार माजला. पुढील 3च महिन्यात कडी, पठार, पुरंदर हे किल्ले स्वराज्यात आणले गेले. निजामशाहीचे तर पुरते कंबरडेच मोडले, कारण तेवढा त्यागही सहन केला होता. महाराज घडत होते, राजमाता त्यांना घडवत होत्या. राजमातांच्या संस्कारामुळे ते स्वराज्य उभे राहिले. त्या मावळ्यांनी बलिदान दिले ते तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, मुरारबाजी असे कितीतरी. मुस्लिम सत्तेच्या छाताडावर पाय देऊन माझा राजा छत्रपती नाही झाला, तर त्या हिरव्या वादळाला नगमावून भगवी दहशत निर्माण करणारा अवघा मराठा छत्रपती झाला. अहो आले किती गेले किती उडून गेला भरारा, अहो आले किती गेले किती उडून गेला भरारा. कधी संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा, माझ्या शुभांचा दरारा. चंद्र सूर्य असेपर्यंत महाराजांचं नाव मिटणार नाही एवढं मोठं कार्य माझ्या राजांनी केलंय, याचा आम्हाला